काहीतरी नवीन करायचंय, स्वतःला बदलायचंय, मन शांत करायचंय, नाती सुधारायची आहेत, करिअरमध्ये पुढे जायचंय. आपल्या सर्वांनाच ना सतत आयुष्यात काही ना काहीतरी बदलायचं असतं. पण अनेकदा आपण बदलाची सुरुवात करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत राहतो. थोडं सगळं व्यवस्थित झाली की सुरुवात करेन. वेळ मिळाला की स्वतःसाठी काहीतरी करेन. परिस्थिती बदलली की मीही बदलेन. पण खरं सांगायचं तर परिस्थिती बदलण्याची वाट पाहत बसलो तर कदाचित आयुष्य तसंच पुढे जात राहील. आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठी संधी लागते असं नाहीये. कधी-कधी ठाम निर्णय घेणं गरजेचं असतं. आज आपण असेच 5 निर्णय पाहणार आहोत, जे तुम्ही मनापासून घेतलेत आणि त्यावर सातत्याने काम केलं, तर तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतो. ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची को-फाउंडर. पहिला निर्णय, स्वतःला सतत दोष देणं बंद करायचं. आपल्या आयुष्यात काही चुकलं, की आपण स्वतःला दोष द्यायला सुरुवात करतो. माझ्यामुळे झालं, मी असं का केलं, माझ्याकडून काहीच नीट होत नाही, मी इतरांसारखी का नाहीये? अशा विचारांनी आपण आपल्या मनाला रोज शिक्षा करतो. चूक झाली असेल तर ती स्वीकारूयात. पण चुकांसाठी स्वतःला आयुष्यभर शिक्षा नको देऊयात. कारण आपल्या भूतकाळातील चुका ह्या आपल्या ओळख नाहीयेत. त्यातली शिकवण ही आपली ओळख आहे. म्हणून आज एक निर्णय घेऊयात, की मी माझ्या चुका स्वीकारेन, त्यातून शिकेन, पण स्वतःचा कधीच तिरस्कार करणार नाही. स्वतःशी बोलण्याची आपली जी पद्धत आहे ती बदलणं गरजेचं आहे. कारण बाहेरचं जग आपल्याला काय म्हणतंय ना, यापेक्षा आपण स्वतःला काय म्हणतोय? आपण स्वतःच्या नजरेत काय आहोत? आपण स्वतःची नजरेला भिडवून आरशासमोर उभे राहू शकतो का? याचा आपल्या आयुष्यावरती खूप मोठा परिणाम होतो. आता दुसरा निर्णय. लोक काय म्हणतील यापेक्षा मला काय योग्य वाटतं, याला महत्त्व द्यायचंय. आपल्या आयुष्यातले कितीतरी निर्णय आपण स्वतःसाठी कधी घेतच नाही. ते घेतो लोक काय म्हणतील म्हणून. नातेवाईक काय म्हणतील, मित्रमंडळी काय म्हणतील, समाज काय म्हणेल, मला अपयश आलं तर, माझी मजा उडवली गेली तर. आणि या सगळ्या प्रश्नांमध्ये आपण स्वतःचाच आवाज ऐकणं बंद करतो. एक गोष्ट लक्षात ठेवूयात. आपल्या आयुष्याची जबाबदारी शेवटी आपल्यालाच घ्यायची आणि हे सारखं मी तुम्हाला सांगत असते. म्हणून प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा. हा निर्णय मी माझ्या मनापासून घेतीये की लोकांच्या भीतीने? सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत राहिलो ना, तर कदाचित सगळे खुश होतील. पण त्या प्रवासात आपण मात्र हरवू स्वतःला. म्हणून आज निर्णय घेऊयात. मी प्रत्येकाला खुश ठेवण्यापेक्षा माझी आयुष्याशी प्रामाणिक राहीन. आता तिसरा निर्णय. नको असलेल्या गोष्टींना नाही म्हणायला शिकायचं. याबद्दल आपण बऱ्याचशा व्हिडिओजमधून बोललोय. पण तरी आपण आपल्या आयुष्यात ताण वाढवण्याचं एक मोठं कारण म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीला हो म्हणत असतो. बरोबर ना? नको असलेल्या भेटी, नको असलेली नाती, नको असलेल्या चर्चा, नको असलेल्या जबाबदाऱ्या आणि कधी-कधी तर स्वतःला अजिबात नको असलेल्या गोष्टी देखील आपण समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून स्वीकारतो. पण नाही म्हणणं म्हणजे वाईट व्यक्ती होणं असं नाहीये हो. तुमच्या वेळेला, तुमच्या मनाला आणि तुमच्या ऊर्जेला महत्त्व देणं म्हणजे स्वार्थीपणा अजिबात नाहीये. प्रत्येक गोष्टीत सहभागी होण्याची गरजही नाहीये. प्रत्येक चर्चेला उत्तर देण्याची गरज नाहीये. हे मला खूप उशिरा कळलं. प्रत्येक व्यक्तीला तुमच्या आयुष्यात जागा देण्याची देखील गरज नाहीये. काही गोष्टी सोडून दिल्या की मन हलकं होतं. म्हणून आज निर्णय घेऊयात. ज्या गोष्टी माझ्या आयुष्यासाठी योग्य नाहीत, त्यांना प्रेमाने आणि स्पष्टपणे नाही म्हणायला मी शिकेन. आता चौथा निर्णय. स्वतःसाठी रोज थोडा वेळ राखून ठेवायचा. आपण दिवसभर अनेकांसाठी जगतो. घरासाठी, कामासाठी, कुटुंबासाठी, मित्रांसाठी, मुलांसाठी, जबाबदाऱ्यांसाठी. पण दिवस संपताना स्वतःला विचारलं, तर आज मी स्वतःसाठी किती वेळ दिला? या प्रश्नाचं उत्तर अनेकदा शून्य असतं. स्वतःसाठी वेळ देण्यासाठी एखादी मोठी सुट्टी किंवा महागडा प्रवास आवश्यक नाहीये. रोजची फक्त 15 ते 20 मिनिटं पुरेशी आहेत. शांत बसणं, डायरी लिहिणं, पुस्तक वाचणं, चालायला जाणं, आपल्या विचारांकडे लक्ष देणं किंवा फक्त काही वेळ फोन बाजूला ठेवून स्वतःसोबत राहणं, या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला पुन्हा स्वतःशी जोडतात.
कारण स्वतःपासून सतत दूर राहून आपण आयुष्य सुंदर नाही करू शकत. म्हणून आज निर्णय घेऊयात, माझ्या दिवसातला काही वेळ फक्त आणि फक्त माझ्यासाठी असेल. 5वा आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय, सुरुवात करायची आहे आणि त्यात सातत्य ठेवायचं आहे. आपल्याकडे अनेक स्वप्न असतात, पण स्वप्न आणि वास्तव यांच्यामध्ये एक छोटासा पूल असतो. तो म्हणजे कृती. आपण अनेकदा म्हणतो, "उद्यापासून सुरुवात करेन." पण तो उद्या कधीच येत नाही. म्हणून मोठ्या बदलाची वाट नको बघूयात. आज एक छोटं पाऊल उचलूयात. व्यायाम सुरू करायचा असेल, तर आज 10 मिनिटं चालायला जा बरं. पुस्तक वाचायचं असेल, तर लगेच आता 2 पानं वाचा. नवीन कौशल्य शिकायची असतील, तर आज पहिला धडा शिकून टाका. मन शांत करायचं असेल, तर आत्ता लगेच 5 मिनिटं शांत डोळे बंद करून बसा. स्वतःसाठी काहीतरी सुरू करायचं असेल, तर आज आत्ता लगेच पहिली कृती करा. कारण परिपूर्ण सुरुवात करण्यापेक्षा छोटी-छोटी सुरुवात करणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि एकदा का सुरुवात केली, की सातत्य आपोआप ठेवता येतं. दररोज थोडं, थोडं करत राहायचं, पण थांबायचं नाही. कारण आयुष्य एका दिवसात बदलता येत नाही. पण एका दिवसात घेतलेला निर्णय तुमच्या पुढच्या अनेक दिवसांचा मार्ग बदलू शकतो बरं का. म्हणून आजच या 5 निर्णयांकडे लक्ष द्या. आज पाहिलेले 5 निर्णय पुन्हा एकदा. पहिला निर्णय, स्वतःला सतत दोष देणं बंद करायचं. दुसरा निर्णय, लोक काय म्हणतील यापेक्षा स्वतःच्या योग्यतेला महत्त्व द्यायचंय. तिसरा निर्णय, नको असलेल्या गोष्टींना नाही म्हणायला शिकायचंय. चौथा निर्णय, रोज थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवायचा आहे. 5वा निर्णय, सुरुवात करायची आणि सातत्य ठेवायचं. आणि आता जाता-जाता एकच सांगायचंय, तुमचं आयुष्य बदलण्यासाठी खरंच दुसऱ्या कोणाच्या परवानगीची अपेक्षा नाहीये किंवा आवश्यकता देखील नाहीये. तुम्हाला स्वतःला एक निर्णय घ्यायचा आहे. आता मी माझ्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारली आहे. भूतकाळ बदलता येणार नाही. इतर लोक बदलतील असंही नाहीये. परिस्थिती नेहमी माझ्या मनासारखी असेल असंही नाही. पण या सगळ्यामध्ये आपण कसं जगायचं, कसा विचार करायचा आणि पुढचं पाऊल कोणतं टाकायचं, हे मात्र आपण ठरवू शकतो. म्हणून हा व्हिडिओ प्लीज फक्त ऐकून पुढे जाऊ नका. तर या 5 निर्णयांपैकी एक निर्णय तरी निवडा आणि स्वतःला विचारा, आजपासून मी नेमकं काय बदलणार आहे? कारण कदाचित तुमच्या आयुष्यातला बदल घडवणारा दिवस उद्या नसेल, तो आज असेल. येतंय लक्षात? आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठी संधी लागत नाही. कधी-कधी स्वतःशी घेतलेला एक छोटा पण ठाम निर्णय पुरेसा असतो. ओके? अशाच मन, नाती आणि स्वतःच्या विकासासंबंधित कंटेंट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप कृतज्ञता. तुम्हाला सर्वांना खूप प्रेम. पुन्हा भेटेन अशाच नवीन विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या.